मित्रांनो, सोलापूरच्या प्रदर्शनामध्ये फक्त शेतकऱ्यांचा सहभाग नाही तर एखाद्या विद्यार्थी लोकांनी सुद्धा सहभाग घेतलाय, ज्यामध्ये त्यांनी कॉलेजमधले वेगवेगळे प्रोजेक्ट आहे ना ते प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत आणि ते प्रोजेक्ट खरंच एवढे सुंदर आहेत ना, ते शेतकऱ्यांना खूप फायदेशीर ठरणार आहेत. आता अशाच एका प्रोजेक्टची माहिती आपण इथून असणाऱ्या एका विद्यार्थ्याला बघूया. नमस्कार दादा, नमस्कार. थोडीशी माहिती सांगतो का? दादा, हा आमचा प्रोजेक्टचं नाव आहे स्मार्ट ऍग्रिकल्चर रोबोट. हा रोबोट करण्यामागचा उद्देश म्हणजे जे शेतकऱ्यांमध्ये जे लेबर कॉस्ट वाढत आहे त्याला आम्ही कमी करण्याचा प्रयत्न केला. लेबर कॉस्ट सध्याला कशात वापरतो, एक म्हणजे फवारणी आणि नंतर जे फळभाज्याची काढणी म्हणजे भेंडी मिरची, त्यासाठी आम्ही एक रोबोटिक आर्म डेव्हलप केला जो पिक अँड प्लेस करेल. तो सध्या वर्किंग मध्ये आहे आमचा. आणि हा जो फवारणीचा यंत्र आहे तो सध्याला वर्किंग मध्ये आहे, तुम्ही बघू शकता तो वर्किंग मध्ये चालू आहे. आणि तसंच हा फवारणी करत राहणार. आपल्याला फक्त मोबाईल मध्ये गेम खेळल्यासारखं गाडीला पुढे मागून मोबाईल ड्रायव्हर वगैरे काय नाही, मोबाईलने आपल्याला कंट्रोल करायचे. ही गेम खेळल्यासारखं लाईफ मध्ये गेम. हा, लेबरवर जे खर्च जात होतं ते मी स्वतः पाहिलेलं आहे. त्यावरून मला कॉन्सेप्ट 3-4 वस्तू एका रोबोटवर आणायचं प्लॅन होतं, त्या प्रकारे मी केलेलं आहे. फवारणी खर्च किती केला तरी? सध्याला हा बेसिक प्रोटोटाईप आहे आमचा. हा सध्याला 60,000 पर्यंत खर्च झालेला आहे याला. 60,000 पर्यंत. हा, सेन्सर ऑपरेट ना? हा, सेन्सर ऑपरेट. ह्याला अजून रोबोटिक आर्मला ऑपरेट करण्यासाठी 1-20 पर्यंत जाईल अजून.